जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेपूर्वी चासकमान धरणातील बोट सुविधेचा लोकार्पण सोहळ्याला मतांची किनार। 3 महिन्यानंतरही बोट काठावर खाते हेलकावे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि नेत्यांची चमकोगिरी आली समोर। चासकमान जलाशयात नागरिकांच्या सुविधेसाठी प्रवासी लॉन्च 3 महिने उलटून सुद्धा वापराविना धुळकात। गेल्या 2 वर्षांपासून चासकमान धरणाच्या हुतात्मा राजगुरू जलाशयात साकुर्डी ते वाडा लॉन्च सेवा ठप्प। शालेय विद्यार्थी आणि नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्नही गंभीर। साकुर्डी वाडा कवळी येथील स्थानिक ग्रामस्थांनी पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषदेकडून मिळाली लॉन्च। स्थानिक ग्रामस्थांमधून रोष प्रशासनावर लॉन्च सेवा तातडीने सुरू करण्याची केली मागणी। श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याची आळंदी येथे 1 मे रोजी आषाढी वारी कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात येणार। पुणे येथील 9 आणि 10 जुलै रोजी भवानीपेठ पालखी विठ्ठल मंदिर मुक्कामाबाबत पुढील 8 दिवसात प्रशासन, लोकप्रतिनिधी, विठ्ठल मंदिर विश्वस्त, दिंडी संघटना पदाधिकारी, श्री गुरु हैबतराव बाबा यांचे वंशज प्रतिनिधी, श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार, मानकरी, सेवेकरी आणि संस्थान विश्वस्त यांची संयुक्त बैठक होणार। या बैठकीत चर्चांती सुविधा आणि उपाययोजनाबाबत अधिकृत प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पालखी सोहळा दिंडी समाजापुढे हा प्रस्ताव वैशाख शुद्ध दशमी अर्थात 26 एप्रिल रोजी पंढरपूर मुक्कामी चर्चेला ठेवण्यात येणार। श्री क्षेत्र म्हाळुंगे येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज उत्सवाला भाविकांची मांदियाळी। पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल। सकाळी श्रींचा अभिषेक, होमहवन आणि मंगलमय वातावरणात महाआरती। ढोल ताशाच्या गजराने आणि भैरवनाथाच्या नावाने चांगभलच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला। मांडव डाळे मिरवणूक। सायंकाळी श्री भैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा वाजत गाजत ग्राम प्रदक्षिणा। चासकमान भामासखेड धरणाच्या पाणी साठ्यात घट। चासकमान धरणात 36.32% पाणी शिल्लक। गतवर्षी आज अखेर 25.83% धरणात होता साठा। भामासखेड धरणात 56.57% पाणी। गतवर्षी आज अखेर 47% होता पाणी साठा। शिरोली खरपुडी रस्त्यावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक। एका दुचाकीवरील वृद्धाचा मृत्यू तर दुसऱ्या दुचाकीवरील एक जखमी। अपघातात तुकाराम शंकर कुंभार वय 62 कुंभाराळी राजगुरुनगर यांचा मृत्यू। जखमी सार्थक नितीन बोडके सावंतवस्ती शिरोली याच्यावर गुन्हा दाखल। सावंतवस्ती येथे रविवारी सकाळी 10च्या सुमारास घडली घटना। पुणे नाशिक महामार्गावर पेठ परिसरात विचित्र अपघात। 4 तरुण गंभीर जखमी। पिकअप कार दुचाकी यांच्यात अपघात। स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल। अपघातामुळे पुणे नाशिक महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा।